सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम. आज आपण मराठी लघुलेखनाचा पाठ दुसरा, ज्याचं नाव आहे संकेत रेखा जोडणे, हा चॅप्टर आपण आज पाहणार आहोत. मी आता नियम आणखी सोप्या पद्धतीने लिहिले आहेत. म्हणजे नियम जे पुस्तक दिलेत ना तेच आहेत, पण तुम्हाला जास्त समजेल अशा प्रकारचे मी नियम आज लिहिलेले आहेत. ठीक, इथून पुढे पण असंच असणार आहे सोप्या पद्धतीने. तर पहिला नियम काय सांगतो की शब्द जोडून काढा. याचा अर्थ काय आहे? आतापर्यंत आपण पहिल्या चॅप्टर मध्ये काय शिकलो की क वेगळा शिकलो, ट वेगळा शिकलो. तर या चॅप्टर मध्ये पहिला जो नियम सांगतो तो म्हणतो की सगळे जे शब्द आहेत ना ते एकत्र लिहा, मग तुमचे ते शब्द तयार होतील. म्हणजे आधी आपण सेपरेट सेपरेट एक लेटर शिकलो ना, तर आता पूर्ण जर वर्ड तयार करायचा असेल तर ते जोडून काढा. तर पहिलं उदाहरण आहे, तर त्याच्यावरून आपण नीट समजूया नियम कसं सांगतो, काय नियम आहे तो. तर पद हे उदाहरणार्थ आहे ना ते दिलेले त्यांनी. तर प ची संकेत रेखा कशी आहे? वरून खाली पुसट संकेत रेखा, आणि द कसं आहे? वरून खाली डार्क संकेत रेखा, बरोबर. तर आता हे म्हणते की जोडून काढा. तर त्या नियमानुसार आपल्याला प काढून जिथं प चा शेवट झाला ना तिथूनच आपल्याला द काढायचा आहे. आता लक्षात ठेवा, दिशा जी ना ते आपल्याला तीच ठेवायची जे आपण आतापर्यंत शिकलो होतो. तर प वरून खाली काढून द खालून वर असं उलटा काढायचं नाही. बघा आता तुम्हाला कळण की दिशा जर चुकली तर किती मोठा डिफरन्स दिसतोय. तर काय करायचं, प काढलं, इथं शेवट झालं की नाही प चा, तर तिथूनच आपल्याला द ची संकेत रेखा काढायची वरून खाली. आणखीन एक महत्वाचं काय, जिथं शेवट होईल ना तिथं पुढचे शब्द आपण तर काढणार आहे, पण हात आपल्याला उचलायचा नाही. ठीक आहे, मग इथं प काढलं, हात न उचलता आपण त्याच्यानंतर लगेच द डार्क काढलं. प पुसट, हात न उचलता लगेच द डार्क. ठीक आहे, हे होता पहिला नियम. पूर्ण उदाहरण बघू आपण. क जर काढला आपण वरून खाली, इथं हात न उचलता मी इथं जे शेवट झाला त चा त्याच ठिकाणापासून ग हे डावीकडून उजवीकडे काढणार आहे. त होता सरळ संकेत रेखा वरून खाली, आणि ग हे डावीकडून उजवीकडे डार्क. तर आपल्याला तो जिथे शेवट झाला ना तिथूनच ग ची सुरुवात करायची. माझ्यासोबत तुम्ही बी काढा. ओके. देन शर. तर शर मध्ये कसं काढायचं आपल्याला? श या अशी संकेत रेखा, त्यानंतर इथं शेवट झाला श चा, र ची तिथूनच आपल्याला सुरुवात करायची. ठीक आहे, दोन्ही र कोणते काढू शकतो मी, तसं काय अडचण नाही. हे श झाल्यावर इथं शेवट लगेच र खालून वर, दोन्ही पैकी कोणते बी र तुम्ही काढू शकता. आपण दोन प्रकारचे र शिकलेले. ठीक आहे, तर श काढला, इथं श चा शेवट झाला म्हणून तिथूनच आपण लगेच र काढला. हे झालं श र. त्यानंतर मग. मग साठी म ची संकेत रेखा कशी आहे? या प्रकारची. आणि ग ची संकेत रेखा आपण आधीच पाहिली, ती म्हणजे डावीकडून उजवीकडे डार्क. तर म चा शेवट कुठं होतं? इथं होतो की नाही. तर तिथूनच आपल्याला डार्क संकेत रेखा ग ची काढायची, हात न उचलता. म काढला, मी हात न उचलता तिथूनच ग कस केला? कंटिन्यू केला डावीकडून उजवीकडे. त्यानंतर गण हे तुम्ही आधी काढायचा प्रयत्न करा पॉज करून, मग मी तुम्हाला सांगतो कसं उत्तरी. तर ग हे मी रेषेवर काढलं, रेषेला टेकून, आणि इथं शेवट झाला ना तिथूनच आपल्याला न ची सुरुवात करायची. आता ग न हे तुम्ही कसं बी काढू शकता. कसं बी म्हणजे न ची संकेत रेखा सध्या खाली घ्या किंवा रेषेला टेकून घ्या, सध्या काय अडचण नाही. नंतर त्याच्यावर बरेच काही नियम आहेत ते आपण पाहणार आहे. ठीक आहे, सध्या काय केलं, ग काढला आपण, जिथं शेवट झाला ना तिथूनच न ची सुरुवात केलेली. इथपर्यंत कळलं? पहिला नियम काय होता परत सांगतो. पहिल्या शब्दाचा जिथं शेवट होतो तिथूनच आपल्याला दुसरा शब्द कंटिन्यू करायचा, फक्त हात न उचलता. हात न उचलता म्हणजे पेन टेकलेला आहे ना, पेन न उचलता. ओके, म्हणजे काय होतं, आपल्याला स्पीड येतो. बाकी काही हात का नाही उचलायचा? कारण आपल्याला स्पीड आला पाहिजे. जर हात न उचलता आपण सवय लावली तर पटकन लिहित येतो. ओके. देन दुसरा काही नियम आहे, याच्यामध्ये मी दोन नियम आणखी एक्स्ट्रा ऍड केलेले, कारण या ठिकाणी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे मला वाटलं की स्वतःहूनच द्यावं तुम्हाला हे शब्द, त्याच्याने तुमचं कन्फ्युजन कमी होऊन जाईल. तर दुसरा शब्द काय सांगतो, दुसरं उदाहरण, दुसरा नियम. ते म्हणतात की च आणि र मध्ये फरक आहे. दिसायला ते कसे दिसतात? हे च असं आहे आणि र बी असंच आहे, फक्त दिशा काय आहे? वेगवेगळी, वरून खाली एक खालून वर आहे. पण जर त्यांनी दाखवलं म्हणजे फक्त एक काढलं तर तुम्हाला कळणार नाही नेमकं हे च एक र आहे. तर फरक काय त्यांच्यात मी ते सांगतो. दोन फरक आहे मेन. एक तर च हे वरून खाली आहे दिशा, हे च, आणि र कसं आहे? खालून वर. पहिला फरक. आणि दुसरा फरक काय आहे? हे पहिल्या चॅप्टर मध्ये बी पाहिलं होतं आपण. च पेक्षा हे र आहे ना जास्त खाली झुकलेलं आहे. ठीक आहे, एकदम आडवं बी नाहीये ते, आणि च एवढं बी कमी नाहीये, थोडं मध्ये त्यांच्या च आणि क च्या मध्ये काढायचं र. ओके, च पेक्षा र हे जास्त खाली बेंड झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण उदाहरण बघू, त्यांनी जास्त समजन. चढ, तर च केलं वरून खाली, जास्त ते काय म्हणतो आपण त्याला, जास्त स्लोप नाही द्यायचा खाली. ओके. देन च काढलं, हात न उचलला, परत काढतो, हात न उचलता काढायचंय. च काढलं, त्यानंतर न हात उचलता तिथूनच ढ आपल्याला कंटिन्यू करायचंय, डार्क. च काढलं पुसट, ड काढलं डार्क. आता र कसं आहे? र खालून वर आहे, मग र काढलं खालून वर, आणि त्यानंतर ड. बघा म्हणजे दिसायलाच त्यांच्यात फरक दिसून राहिलाय. च वरून खाली येतं, ड आणखीन खाली गेला.
त्यानंतर र खालून वर आहे ना, तर ड बी त्याच लेवल मध्ये आला, म्हणजे दिशा मॅटर करते तुमच्या इथे च एक र आहे. ओके, त्यामुळे मी पहिल्या चॅप्टर मध्ये काय सांगितलं होतं, दिशा एकदम पक्की ठेवा, उलटी काढायची नाही आपल्याला. आणि जे डार्क आहे ते परत सांगतो, डार्क आहे डबल डबल नाही गिरवायचं, एकदाच गिरवायचं फक्त प्रेस करून, म्हणजे गिरवायचंच नाही, ते एकदाच काढायचं संकेत रेखा. ओके, त्यानंतर च र आणि र च हे उदाहरण मी स्वतःहून घेतले, कारण बऱ्याच जणांना हेच कळत नाही, च जर काढलं तर र इकडून काढू का र इकडून काढू, त्यामुळे हे नियम घेतले आहेत मी. बरं, त्याच्यानंतर आता च र, तर च काढलं रेषेला टेकून, आणि त्यानंतर र जे काढायचंय ना ते आपल्याला इकड साईडनी काढायचंय. च काढण्याच्या पुढे आपल्याला र काढायचं. त्यानंतर र च, र जास्त आडवा केला, आणि त्यानंतर च कसं थोडा कमी आडवा केला. ठीक आहे, च र आणि र च हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, त्यांनी दिलेले नाहीयेत, पण तुम्हाला जास्त समजण्यासाठी मी घेतलेले हे नियम. ओके, इथपर्यंत कळलं. काय केलं, च आणि र मध्ये काय फरक आहे, एक तर दिशाचा फरक आहे पहिला फरक, आणि दुसरा म्हणजे काय, च थोडं कमी झुकलेलं आहे आणि र हे जास्त झुकलेलं आहे जमिनीकडे, म्हणजे खाली हॉरिझॉन्टल लाईन कडे. ठीक आहे, क आणि च च्या मध्ये र येतो, आज तुम्ही ध्यानात ठेवू शकता. इथपर्यंत दोन नियम कळले. पहिला नियम होता जोडून काढायचा, हात न उचलता, जिथे शेवट झाला तिथूनच पुढच्या शब्दाची सुरुवात करायची. आणि दुसरं काय सांगितलं होतं नियम, च आणि र याच्यामध्ये फरक आहे, काय काय ते दोन नियम तुम्हाला सांगितले. तर तिसरा नियम शेवटचे नेहमी सगळ्यात सोपा धडे हे, आणि आणखीन 2-4 धडे लय सोपे सोपे आहेत. तर हे दुसरा म्हणजे हे सगळ्यात पहिला असं आहे की सोपा आहे, पण ध्यानात ठेवा पहिले 5 आहे ना सोपे सोपेच आहेत, तर ते तुम्हाला बेस आहे तुमचा. ठीक आहे, ते जर पक्क झालं ना तर पुढचं पण तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यामुळे पहिले 5 कडे ना फुल फोकस करायचं. जर शिक्षकांनी सांगितलं तुम्हाला 1 पेज प्रॅक्टिस करा, तुम्ही 10 पेज करा, 2 पेज करा, 5 पेज करा, किती करा, पण जास्त करा त्यांनी सांगितल्यापेक्षा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांनी जे सांगितलं तेच करा, कारण सुरुवातीला जास्त करायची गरज आहे प्रॅक्टिस, म्हणजे ते पक्क होणार आहे. नंतर तुम्ही थोडं कमी जर अभ्यास केला तरी चालतो, पहिले 5 धडे एकदम पक्के करा. ठीक आहे, आता तिसरा जो नियम आहे तो समजून सांगतो. काय दिले, सेम शब्द जोडून आल्यावर एकच शब्द काढायचा आहे, आणि त्यावेळेस आपल्याला मधी काट मारायची. म्हणजे काय, शॉर्टकट सांगतो आणखीन बी. क ला क जोडून आला, क ला क सेम शब्द, क ला क, ग ला ग, च ला च सेम शब्द जर जोड शब्द म्हणून आले, म्हणजे उदाहरणार्थ चक्क, तर क ला क जोडून आलं की नाही, तर अशा शब्दामध्ये काय करायचंय, चक्क म्हणजे क काढून, क 2 क आलेत ना, तर 2 न काढता एकच क काढायचंय, आणि त्याच्यामध्ये काढ द्यायची. कशी ते सांगतो बरं का. आता च काढलं आणि क काढलं, हे झालं च क. आता 2 क ने काढलं मी, एकच क काढलाय आणि मधून फक्त काट मारली. मधून काट मारली याचा काय अर्थ होतो की तिथं 2 क आलेले, म्हणजे क ला जोडून क आलेला आहे. असं जर असतं ना च क क, तर त्यावेळेस तुम्हाला च क क असं पूर्णच काढ लागेल 2 क, पण ज्यावेळेस जोडून येईल ना त्यावेळेस एकच क काढायचा आहे आणि मधून काट मारायची जर दोन्ही जोडून आले तर. ओके, हे उदाहरण मनाने घेतलं मी घट्ट. तर घट्ट तुम्ही सांगा, आता घ काढणार तर 1 काढायचा, 2 काढायचा, 1 काढायचा. ठीक आहे, आणि जर 2 जोडून आले ना हे असं, म्हणजे ते जोडून आले बरं का घट्ट, तर ते ट आहे ना मधून काटायचं. एक छोटी काट मारायची आहे, मी सांगितलेलं छोटी, एकदम छोटी मारायची, फक्त आपल्याला कळण्यापुरतं की हे काय आलेले जोडून आलेले. इतकंच होता चॅप्टर. मी एकदा पूर्ण रिवाइज करतो, आणि याच्या पुढचं जे चॅप्टर त्याची बी थोडी लिंक देतो. ठीक आहे, तर मग तुम्हाला पुढचं चॅप्टर बी सोपं जायला लागेल, म्हणजे तुम्हाला एक मानसिकता होऊन जाईल पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचंय, थोडं अवघड आहे का सोपं आहे, मग त्यानुसार तुम्हाला समजेल जास्त. तर याच्यात काय सांगितलं होतं, शब्द जोडून काढायचे. ज्या शब्दाचा शेवट झाला पहिल्या शब्दाचा, त्याच्या पुढचा शब्द लगेच जोडून काढायची. तर 2 शब्द दिलेले आहेत, मी तुम्हाला एक होमवर्क देतो. हे शब्द काढायचा उद्या, कमळ. ठीक आहे, 3 शब्द आहेत. तर ध्यानात ठेवा, क चं जिथं शेवट होईल तिथून म ची सुरुवात करायची, म चं जिथं शेवट होईल तिथं ळ ची सुरुवात करायची. एकदा दिशा एकदा बघून घ्या, उलट पालट काही करू नका. आणखीन एखादं उदाहरण, गरम, गरम, हे 2 शब्द तुम्ही काढायचे. ओके, तुमचा अभ्यास होईल तेवढाच. तर काय सांगितलं त्यांनी, पहिला नियम कळायला तुम्हाला, तर दुसरा काय सांगतो, पहिला नियम परत समजून सांगतो. हात न उचलता काढायचे मेन, आणि जिथे शेवट झाला त्या पुढच्या शब्दाची सुरुवात करायची. या नियमामध्ये सांगितलं त्यांनी च आणि र हे वेगवेगळे. च काढायचं वरून खाली, र काढायचं खालून वर. खालून वर वरून खाली ते अधोगामी ऊर्ध्वगामी म्हणतात, त्याचं काही विचार नाही करायचा अवघड शब्दाचा. ते म्हणले ना खालून वर वरून खाली तेवढंच पाहिजे फक्त, हे शब्द ध्यानात ठेवायची गरजच नाही. आणि असं मी प्रत्येक चॅप्टर मध्ये जर ते म्हणजे अधोगामी काढा तर मी सांगेन काय त्याचा अर्थ. ठीक आहे, च काढायचं वरून खाली, र काढायचं खालून वर. त्यानंतर दुसरा काय फरक आहे, च पेक्षा र हे जास्त खाली झुकवायचंय. हे झालं च आणि ते झालं र. आपण ते जे पाहिलं होतं ना आकृती, त्याच्यात ते सरळ सरळ सांगत होते, हे झालं त, हे च, हे र,
हे क क आणि हे प. ह्या नियमानुसार तुम्हाला च आणि र मधला फरक आधीच कळाला होता, मी पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवलेला होता. हे होता या दोन नियमचा अर्थ. तर तिसरा नियम काय सांगतो, जर सेम शब्द जोडून आले म्हणजे फ ला फ आला, क ला क, सेम शब्द जर जोडून आले जोडाक्षरामध्ये, तर त्यावेळेस जे जोडलेला शब्द आहे ना ते एकदाच काढायचा. दोनदा आलेला आहे तो क नंतर परत एक क आलेला आहे, पण आपल्याला काढायचं एकदाच आणि त्याला मधून काटायचंय म्हणजे आपल्याला कळण की हे जोडून आलेलं आहे. ओके, इथपर्यंत होता नियम. आणि आणखीन एक तुम्हाला मी सांगितलं पहिल्या चॅप्टर मध्ये की क असा आहे, ख असा काढायचा, बरोबर. म्हणजे जे सुरुवातीला काट आहे ना ती मारायची दुसऱ्या शब्दाला. तर ते इथून पुढे नियम सोडून दिला तरी चालतो, प्रत्येक वेळेस फॉलो करा असं काही नाही, एवढा इम्पॉर्टंट नियम नाहीये तो. ओके, क बी असाच काढायचा आणि ख बी असाच काढायचा. सुरुवातीला कन्फ्युजन नाही व्हावा म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं होतं काय, की सुरुवातीला काट मारा. आणखीन एक महत्वाचं, आपण आता सध्या पाहतोय प काढायचं पुसट, द काढायचं डार्क, हे नंतर नंतर आपण ते सुद्धा सोडून देणार आहे. पण सुरुवातीला आपल्याला ठेवायचंय का, कारण आपण सध्या सगळे नवीन आहेत, आपल्याला काहीच माहित नाही स्टेनो कसं आहे काय आहे, हे नवीनच पाहतो. तर जर 4 याला मी म्हणले एकच संकेत रेखा आहे तर तुम्ही होणार आहे हँग. त्यामुळे आपण प्रत्येकाच्या फरक दाखवलेला आहे सुरुवातीला, नंतर हे फरक तुम्ही सगळं विसरून जाणार आहे, आपोआपच विसरून जाणार आहेत. पण सध्या तुम्हाला प्रॅक्टिस करायची ती डार्क फिक्क्याची करायची आहे. जर थोडीफार सवय राहिली नंतर तर आणखीन तुम्हाला ट्रान्सलेशन म्हणजे ते वाचायला तुम्हाला काम येईल, पण नंतर तुम्ही लगभग ते विसरतात. पण सध्या प्रॅक्टिस करताना डार्क कोणते फिक्क कोणते हे तुम्हाला नीटच करायचे. ओके, आणि ही ख ची जी कार्ड देता किंवा ल च्या नंतर ळ ला जी कार्ड देता ती नाही दिली तरी चालेल आता इथून पुढं, पण पहिल्या चॅप्टरला ते करणं अनिवार्य होतं म्हणून तुम्हाला करायला लावलं. आता याची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला घरी करायची आहे. प्रॅक्टिस कशी करायची ते बी सांगतो मी. चॅप्टर आपण शिकलो सगळा, तर चॅप्टरच्या खाली काही अभ्यास म्हणून दिलेले त्यांनी वेगवेगळे शब्द, पद, क, गरम, वेगवेगळे दिलेले बरेच शब्द. तर ते तुम्हाला एक शब्द 5 लाईनी इतकी तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आणि सुरुवातीला मनाने लिहू नका, डायरेक्ट त्याचे उत्तर बघा. दुसरे आणखीन तुमच्याकडे पीडीएफ असेल त्याच्या उत्तराची तर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर बघून तुम्हाला ती संकेत रेखा कशी आहे ती काढायची. ओके, बघून काढायचं आणि त्याची प्रॅक्टिस 5 लाईनी करायची. मनाने काढलं म्हणजे तुमचं चुकलं आणि तुम्ही तीच प्रॅक्टिस केली ना तर चुकीचं पाठ होईल. त्यापेक्षा बघून तुम्हाला प्रॅक्टिस करायची म्हणजे तुमचं अॅक्युरेसी डबल होईल. आणि त्यासोबत नंतर नंतर आपण काही टिप्स देणार आहे, काही ध्यानात ठेवायला एक कल्पना, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं ना तला सरळ काढ द्या, तसं ऍस्पेक्शन नंतर पुढे आणखी वेगवेगळे येणार आहे, त्याला सुद्धा मी तुम्हाला ध्यानात ठेवायला ट्रिक देणार आहेत. परत काही टिप्स देणार आहेत, असं बरंच काही देणार आहेत नंतर नंतर चॅप्टर मध्ये. आता एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, टिप्स वगैरे काही देण्यासारखं नाहीये, फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस सध्या तेवढंच आहे. तर ते तुम्ही करीत राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करीत राहा. ओके, आजचा धडा संपलाय. तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत काना मात्रा. पद आहे, त ग आहे, तर आपण यालाच फक्त काने मात्रे जोडून वेगवेगळे शब्द आता शिकणार आहेत. तर त्यात हे नाही बदल होणार, तो ग हेच राहणार आहे, फक्त काने मात्र थोडं वेगळं असेल तर ते आपण पाहणार आहेत पुढच्या चॅप्टर मध्ये म्हणजे तिसऱ्या चॅप्टर मध्ये. तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.